नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी आलेली आहे हुताशनी पौर्णिमा. अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आपण होळी साजरी करत असतो. आता पौर्णिमा कधी सुरू होत आहे तर 2 तारखेला संध्याकाळी 5:56 आपली पौर्णिमा सुरू होत आहे. त्यानंतर 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान पौर्णिमा संपते. आता होळी कधी साजरी करायची तर उदयतिथीनुसार जर 3 तारखेला पौर्णिमा असली तरी सुद्धा 3 तारखेला चंद्रग्रहण आहे. मग या हिंदू धर्मानुसार आपल्याला हुताशनी पौर्णिमा ही 2 तारखेला साजरी करायची आहे. आता पौर्णिमा म्हटलं तर वाईटावर चांगल्याचा विजय. आपल्या आयुष्यातील ज्या काही कटकटी आहेत, ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, काही बाधा आहेत, काही संकट आहेत, काही दुःख आहेत, त्याचा नाश करण्याचा हा दिवस असतो. आपलं आयुष्य सुखकर करण्याचा हा दिवस असतो. आता म्हटलं तर खूप चांगले प्रकारचे उपाय आपण करत असतो, तेवढी सेवा करत असतो, पण जेवढं चांगलं असतं तेवढंच वाईटही या जगात आहे. म्हणजेच काय तर होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपायसुद्धा केले जातात. बरेच लोक हे काही तांत्रिक उपाय करतात. आता तांत्रिक उपाय करणं म्हणजे काय तर ज्यांना कोणाला अडचणी आहे, थोडासा बाहेरचा त्रास आहे. बघा, एखाद्याला जेव्हा खूप अडचणी असतात किंवा कुठल्या तरी काम होत नाही, आयुष्यात सगळं सक्सेस आहे, पण एखादी छोटीशी गोष्ट त्याला मिळत नाही, तर कुठेतरी ह्या अडचणी असतात किंवा त्याला बाहेरची बाधा म्हणा किंवा कुठलं तरी संकट अडकलात आज, तेव्हा तो 36 नवनाथ पारायण करताना लावतो. आणि आपली माहिती आहे की जेव्हा 36 नवनाथ पारायण करायला लावतो तेव्हा ती वाईट शक्ती, त्या वाईट माता ती पारायण करू देत नाही. थोडंसं विषांतर होईल, पण सांगावंसं वाटतं. म्हणजेच असं पण बघितलं आहे की अगदी की 36 नवनाथ पारायण करायला बसलं की ती नवनाथ पारायण होऊ देत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी हे येतच असतात. ती वाईट शक्ती, वाईट माता पारायण करू देत नाही. थोडंसं विषांतर होईल, पण मी सांगावंसं वाटतं की 36 अगदी की 36 नवनाथ पारायण करायला लावले, सगळं चांगलं होतं. पण कसं होतं की समजा आपण ते करायला बसलं तर त्यामध्ये काहीतरी अडचणी येतात. ती पारायण आपल्याकडून पूर्ण होत नाहीत किंवा व्यवस्थित केले जात नाहीत. नंतर पारायण होत नाहीत, बसलं की त्रास होतो, त्रास व्हायचा, सगळ्या आपल्याला थकवा यायचा. मग हे असं का होतं तर कुठेतरी होळीच्या दिवशी आपले जेवढे चांगले आहे तेवढेच वाईटसुद्धा आहे. जगात जेवढं चांगलं आहे तेवढाच वाईटपणा पण आहे. आपल्याला सगळ्यांचंच आपलं चांगलं देखील झालेलं आपल्याला बघवत नाही. लोकांना आपलं घर, पैसा, गाडी सगळं दिसतं, पण त्यामागचं कष्ट हे कोणालाच दिसत नाही. त्यामागचं कर्ज कोणाला दिसत नाही. त्यामागचा आपण किती संघर्ष केला हे कोणालाच दिसत नाही. त्यामुळे वरच्यावर कुठेतरी त्या लोकांची जळण्याची वृत्ती असते. कुठेतरी कमीपणा असतो की याचंच इतकं चांगलं याचंच का होतं, तर याच्यामुळे एक प्रकारची त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होते आणि कुठेतरी मग त्याचं रूपांतर त्या समोरच्या व्यक्तीचं वाईट कसं होईल याच्यात होतं. मग या होळीच्या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या असतात. आधी आपल्याला माहीत असतं की काही लोक आयुष्यात असे आहेत ज्यांच्याशी नातं पण आपण तोडू शकत नाहीत, कारण ते नातं रक्ताचं असतं की आपण तोडूही शकत नाहीत. पण त्याच्यापासून लांब राहण्याचा नक्की प्रयत्न करा. होळीच्या दिवशी सगळ्यात आधी तर होळीच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. गुरुमाऊली नेहमी म्हणतात, सेवेकऱ्यांच्या घरातलं अन्न कधी परान्न होत नाही. म्हणजे समजा तुम्ही माझ्या कधी घरी आलात तर तुम्ही माझ्या घरचं अन्न खाऊ शकतात, कारण स्वामी सेवेकरी आहे. स्वामींची सेवेकरी वृत्ती ही वेगळीच असते, कारण प्रत्येक स्वामी सेवेकरी हेच असतं की महाराज तुम्ही माझं चांगलं केलं तर तुम्ही दुसऱ्यांचं सुद्धा चांगलं करा, ही वृत्ती असते आणि प्रत्येकामध्ये ती असते. फारच कमी लोक अशी असतात की ज्यांना खरंच लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे की म्हणजे अशी काही लोक आहेत ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. अशा लोकांशी जरा राम राहण्याचाच प्रयत्न करा. बघा, त्यानंतर परान्न वर्ज करायचं आहे. माहेरचं खाऊ शकता किंवा तुम्ही मेसचं वगैरे खाऊ शकता, कारण ते बिचारे सगळ्यांसाठी सारखंच करत असतात, कारण लोक असतात असं. मग अशा वेळेस तुम्हाला परान्न खायचे नाही, तर तुम्ही तुमच्या घरातलं खाल्लं तरी तुमच्या घरातलं खा. त्या दिवशी आपण छान नैवेद्य पण करत असतो. जे असेल ते तुमच्या घरातलं खा. मुलं बाहेर शिकायला आहेत तर ते बिचारे हॉस्टेलचं खाऊ शकतात किंवा मेसवाल्यांचं, हॉटेलवाल्यांचं माहिती असतं, तुम्ही खाऊ शकतात.
जे कोणी बाहेर राहतात त्यांनी काय करायचं, फक्त काही आपले थोडे आहे म्हणून काय तर हितशत्रू असतील त्यांच्यापासून जरा लांब राहा. दुसरं कुठलाही पांढऱ्या रंगाचा पदार्थ खायचा नाही असं म्हटलं गेलं आहे. मग ती मिठाई असो किंवा गोड काही असो. बघा, होळीच्या दिवशी आपण नारळ अर्पण करत असतो. होळीमध्ये काही ठिकाणी नारळ अर्पण करतात तर काही ठिकाणी नारळ फोडतात. आता ते नारळ फोडून तुम्ही खाऊ शकतो, कारण ते तुम्ही तुमच्यासाठी फोडलेलं आहे. कोणीतरी तुम्हाला एखाद्याने नारळाचा प्रसाद दिला, आता ती व्यक्ती कसं आहे ते त्याच्यावर डिपेंड करतं. पण जर कोणी तुम्हाला समजा XYZ असे व्यक्ती आहे त्याने पांढऱ्या रंगाचं काही दिलं तर तो शक्यतो टाळावा, कारण असं म्हटलं जातं की पांढऱ्या रंगावर असं पटकन अट्रॅक्ट होतं. म्हणजे एखाद्याला काहीतरी वाईट करायचं आहे तर त्या पांढऱ्या रंगावर अट्रॅक्ट होत असतं, पांढऱ्या वस्तूवर अट्रॅक्ट होतं. खरं तर पांढरं हे शांततेचं प्रतीक आहे, पण एखाद्या पदार्थाद्वारे तुम्ही एखाद्याला खाऊ घालू शकता तर ते पांढरं आहे असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरं आहे तर नागवेलीचं पान. तर बऱ्याच लोकांना पान खायची सवय असते, दुकानातून आणलं की पान तुम्ही खाऊ शकता. पण जवळपास कोणीतरी तुम्हाला दिलं, बाबा हे नागवेलीचं पान आहे तू खा, तर ते खाऊ नये असं म्हटलं गेलं आहे. ज्या पद्धतीने जगात चांगल्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीने वाईटसुद्धा गोष्टी आहेत. खरंच त्या वाईट गोष्टी असतात का, आणि त्या सांभाळून त्यांना धरून त्यांना सोडून आपल्याला आयुष्य जगायचं असतं. आता हे 2 पदार्थ आहेत जे तुम्हाला खायचे नाहीत. बऱ्याच वेळा आपलं जेव्हा आता तुम्हाला किंवा आपण जेव्हा आजारपण येत असतं त्यामध्ये किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जे काही नागवेलीचे पान आहे ते दहन करायचे असतात. तर हा एक उपाय आहे, मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पण या दिवशी नागवेलीचे पानं खायचे नाही. दुकानवाल्याने जे पानवाले आहेत तेच तुम्ही खाऊ शकतात, कारण इन जनरल आता एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने जर तुम्हाला नागवेलीचं पान दिलं तर ते शक्यतो टाळावे. थोडक्यात काय तर आपल्याला होळीच्या दिवशी परान्न खायचं नाही. मग ते पांढरं असो किंवा नाही तर कुठलंही असो, दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, गावाकडे अजूनही एक पद्धत आहे की काहीतरी छान केलं की शेजारच्यांना ताट घेऊन देतो. पण आपण अर्थात शेजारचे चांगले असतात, आपल्याला कळतं कोण आपल्याबद्दल चांगला आहे. एखादी व्यक्ती जर नक्कीच आपल्याबद्दल चांगला विचार करत असेल तर आपण त्याच्या घरचं खायला काही फरक नाही. पण आपल्याबद्दल चांगली अशी वेळ विचार करायचा असेल, पण आपल्या आयुष्यात एखादी तरी असा व्यक्ती असतो की ज्याचा आपल्याला सोबत पटत नाही किंवा ज्याला आपलं काही देखवत नाही, आपलं चांगलं झालेलं बघवत नाही, त्याला आपलं काही चाललेलं चांगलं झालेलं त्याला बघवत नाही. तर अशा लोकांपासून राम राहावं. आपण पिवळी मोहरी आपल्या घरात अमावस्येच्या दिवशी का बरं आपण त्याची सेवा करत असतो, कारण पिवळी मोहरीमध्ये तांत्रिक उपाय करण्यासाठी पिवळी मोहरी वापरली जाते. तसंच पांढरं पदार्थसुद्धा, म्हणजे मग मिठाई असो किंवा काही पांढरे पदार्थ असो, ते सुद्धा तांत्रिक उपायामध्ये वापरले जातात. आपल्याला आयुष्यातील आपल्या घरातील निगेटिव्हिटी काढायची आहे म्हणून आपण पिवळ्या मोहरीचा वापर करतो, पण असं नाही. म्हणून शक्यतो परान्न वर्ज्य करा. दुकानातील मिठाई खाऊ शकता तुम्ही, तुमच्या पैशाने दुकानदाराकडे मिठाई आणलेली आहे ती देवाला नैवेद्य दाखवा आणि तो तुम्ही खाऊ शकता. पण दुसऱ्यांच्या घरची मिठाई नाही खायची, पांढऱ्या रंगाची, एवढं तुम्हाला पाळायचं आहे. बाकी सगळे तुमच्या दुसऱ्या दिवशी धुलवंदना चंद्रग्रहण जरी असलं तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वीर जीव घातले जातात. तर वीर जीव न घालणं म्हणजे काय तर आपल्या घरात मृत व्यक्ती आहेत त्यांचा टाक असतो, त्याला वीर म्हणतात. तो टाक थोडक्यात काय तर प्रत्येक गावात हे नाही केलं जात नाही. ज्या भागात आहे त्या भागात तुम्ही वीर जीव घालू शकता. करी दिनाला म्हणजे जो मृत व्यक्ती गेले आहे त्यांना जीव घातलं जातं. मग जे काही नैवेद्य दाखवतात त्या टाकांना नैवेद्य दाखवला असतो, उपवास करू जीव घालायचा असतो आणि नंतर जो काही टाक असतो ते गंगेवर घेऊन जातात आणि त्यांना आंघोळ वगैरे घातले जातात. बरेच लोक असे करतात, म्हणजे ज्यांच्याकडे प्रथा आहे, ज्या गावात प्रथा आहे त्या तिकडले लोक हे सर्व करतात, जीव घालतात. आणि ज्या गावामध्ये प्रथा चालीरीती नाही तिथेही केलं जात नाही. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही वीर जीव घालू शकता. जर तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही जीव घालू नका. आता बघा, होळीच्या दिवशी आपण होळीच्या दिवशी काय करायचं काय नाही करायचं हे मी सगळं यामध्ये सांगितलेलं आहे. तरीच होळीच्या दिवशी कोणता एक पदार्थ खायचा नाही ते पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.